म्हणून मुलगा समर्थ असताना आई वडिलांची सेवा केली पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, नका करू देवाची पूजा, नका जाऊ देवाच्या देवळात, नका जाऊ कुठे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी. काहीच गरज नाही, काहीच गरज नाही. फक्त जन्म देणाऱ्या आई वडिलांची मनापासून पूजा करा, मनापासून सेवा करा, मनापासून त्यांची काळजी घ्या. कारण त्यांच्यापेक्षा मोठा देव या जगात दुसरा कोणता नाही. काल बोलून गेलो, पहिला देव आई वडील आहे, दुसरा देव शेतकरी आहे, तिसरा देव देशाच्या सीमेवर रक्षण करणारा जवान आहे. जगात हे तीनच देव आहे, चौथा तुम्ही पाहते कोणता आहे ते. बरं का, म्हणून जीवनात कधी संधी मिळाली बरं का, योग आला तर या तीन देवाची सेवा केली पाहिजे, या तीन देवाची. आणि त्याच्यामध्ये पहिला देव आई वडील आहे. म्हणून आई वडिलांचा सांभाळ करा, त्यांची काळजी घ्या, घ्या त्यांचा आशीर्वाद. एकदा जगातली कोणतीच ताकद तुमचं नुकसान करणार नाही, जगातली कोणती ताकद तुमचं वाईट करणार नाही, जर आई वडिलांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर. आणि जर आई वडिलांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी नसेल, देवच काय, देवाचा बापही तुमचं चांगलं करणार नाही. मग देवाचा बापही चांगलं करणार नाही, हे कायम लक्षात ठेवा. म्हणून आई वडील जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांचा आशीर्वाद घेऊन घ्या, सांभाळ करा त्यांचा, घ्या त्यांची काळजी. खूप जास्त आपल्यासाठी करून ठेवलेला आहे. तरी लोक म्हणतात आमच्यासाठी काय केलं मी. अबे तुला जन्माला घातलं याच्यापेक्षा मोठी दुसरी गोष्ट कोणती असू शकते? तुला जन्माला घातलं हेच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. अजून काय पाहिजे तुला? आता तुला काय करायचंय तू कर, तू कर. म्हणून आई वडिलांची सेवा करा, नका जाऊ कुठं. सगळं तीर्थाची धुरी जे का माता पितरे तया सेवेशी हीर शरीरे लोणकीचे. केवढे उपकार केले, या देहाचं मांस काढलं आणि त्याचा जोडा करून त्यांच्या पायात घातला, त्याची चप्पल शिवून त्यांच्या पायात घातली तरी आई वडिलांच्या उपकारातून माणूस मुक्त होत नाही. एवढे उपकार बरं का. काय नाही केलं आपल्यासाठी. आपण लहान होतो, आपल्याला माहिती नाही केवढ्या हालापेष्टा सहन केल्या, केवढा त्रास सहन केला, कशी हाडाची काढ केली, कसा रात्रीचा दिवस केला, कसा रक्ताचं पाणी केलं, कसा त्रास सहन करून आपल्याला वाढवलं, मोठं केलं, शिकवलं, नोकरीला लावलं बरं का. केवढे उपकार. आपण लहान होतो, आपल्याला माहिती नव्हतं. पण आपल्या घरामध्ये छोटी छोटी मुलं आहेत. आता ते मुलं बघा, त्यांची माय त्यांची काळजी कशी घेते, कशी रात्रभर जागरण करते, कसा सांभाळ करते त्या छोट्या मुलांचा. अरे 3-4 वर्षाचा मुलगा असतो, माय जेवायला बसलेली असते, तो 3 वर्षाचा मुलगा शेक करून येतो आणि माय जेवण करत असताना तिच्या ताटाच्या पुढे वाकून उभा राहतो आणि आईला म्हणतो, आई मला धुवून दे. ती माय म्हणते का जेवायला बसली ना, अरे जीव तर दे, मग देते ना धुवून. तो म्हणतो नाही आत्ताच पाहिजे, आत्ताच पाहिजे. ती माय म्हणते जेवण होऊ दे ना रे, देते ना नंतर धुवून. तो म्हणतो नाही आत्ताच पाहिजे. मायना हातातला घास ताटात टाकून द्यायचा आणि मुलाचं ढुंगण धुवून द्यायचं. सांगा माय शिवाय कोण करते? सांगा कोण करते? आपण लहान होतो, आपल्याला माहिती नाही, पण आपल्या घरात आता छोटी छोटी मुलं आहेत. त्या मुलांची त्यांची माय कशी काळजी, रात्रभर जागरण करते, सगळा त्रास सहन करते. अरे त्याची जर तब्येत बिघडली तर 15 दिवस, महिनाभर माय झोपत नाही बरं का. कधी तक्रार केली त्या मायनं? कधी म्हणून दाखवलं की तुझ्यासाठी मी हे केलं, तुझ्यासाठी ते केलं. आणि आपण त्यांचा सांभाळ नाही करायचा. मग लाज वाटली पाहिजे जरा. लाज असेल, मान मान्यता जगामध्ये असेल, किती श्रीमंत तू, किती मोठ्या उच्च पदावर असेल, किती लोक तुला मानत असतील, पण तू जर घरामध्ये आपल्या आई वडिलांच्या सोबत चांगलं बोलत नसेल, तुझ्यासारखा दलिंदर तूच आहे बरं का. तुझ्यासारखा दलिंदर दुसरा कोण असू शकतो? नमोबाई सांगतात, घरी माता पितरा घर बोडी ना संसारा, हे विश्व बरे आदरा मूर्ख जायचा बरं का. असेल जगामध्ये मान मान्यता, मोठ्या पदावर असेल, लोक मानत असतील, आणि तू जर घरात आई वडिलांच्या सोबत चांगला बोलत नसेल, तुझ्यासारखा मूर्ख कोण आहे? मूर्ख कोण असू शकतो? म्हणून करा आई वडिलांची सेवा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत. मग मेल्यानंतर त्यांच्या फोटोला हार घालून आव नका आणू, मग त्यांच्या नावानं पंक्तीच्या पंक्ती देऊन शानपणा करू नका. मग लोक येतात आणि कबरेचा करगुटा दुटेपर्यंत खातात आणि जातात ते घरी. जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत खाऊ घाला, त्यांची इच्छा पूर्ण करा. ते मागतात द्या, त्यांना द्या. मेल्यानंतर काही करायची गरज पडणार नाही, काही करायची आव नाही आणायचं बघा. जिवंत आहे तोपर्यंत सगळं करायचं, मेल्यानंतरच चालू आहे सगळं. आता सगळं गावच्या गाव जेव घालणं चालू आहे, पंचपक्वान्नाचं जेवण देणं चालू आहे, मोठे मोठे कार्यक्रम करतात लोक तेरवीचे.
आणि बाप जिवंत होता त्यावेळेस भाकर भाकर करून मेला, त्याला भाकर नाही दिली. माय पाणी पाणी करून मेली, तिला पाणी नाही दिलं. आणि आता चालू आहे सगळे नाटक करणं. बंद करून टाका. आम्ही जातो मोठ्या मोठ्या ठिकाणी गेलो मी कार्यक्रम करण्यासाठी. लोक आम्हाला नेतात, घरी बंगल्यामध्ये नेतात, बंगला दाखवतात, गाडी दाखवतात, घोडी दाखवतात, किचन रूम दाखवते, बेडरूम दाखवते, देवघर दाखवते, संडास बाथरूम दाखवते, सगळं दाखवते. मी विचारलं कुठं आहे म्हणलं तुझे आई वडील. तो म्हणे माझे आई वडील तिकडे, लहान जे आहे ना माझा भाऊ शेती सांभाळतो खेड्यावर, तिथं आहे म्हणे त्यांच्या घरी. विचारलं तुझ्या बंगल्यात का नाही. म्हणे त्यांना बंगल्यात करमत नाही म्हणे. करमत नाही, करमत नाही का, करमत नाही. अरे आजपर्यंत त्यांनी ते आपलं संपूर्ण आयुष्य त्या मातीच्या घरात, त्या पत्र्याच्या घरात, त्या गवताच्या झोपडीत घालवलं. आता मुलगा मोठा झाला, श्रीमंत झाला, नोकरीला लागला, महिन्याला 2 लाख कमवतो, बंगला बांधला करोड रुपयाचा. आता त्याची इच्छा नाही आहे मुलाच्या सोबत बंगल्यात राहायची. आहे आपल्याला लाज वाटते ना. त्या अशिक्षित अडाणी माय बापाला बंगल्यात ठेवायची लाज आपल्याला वाटते, म्हणून आपण आपल्या बंगल्यात ठेवत नाही. त्यांना खेड्यावर ठेवलं लहान भावाकडे, शेती सांभाळणाऱ्या भावाला. आणि जर आई वडिलांना बंगल्यात ठेवायची लाज वाटत असेल तर पेटून दे तुझा बंगला. मला आग लागू दे तुझ्या बंगल्याला. त्या बंगल्यात जर तुझे आई वडील जर तुला ठेवायची लाज वाटत असेल तर होत असते कमी जास्त, मला माहिती आहे. सगळ्यांच्याच घरामध्ये होते. कारण माणसाच्या वयाची एक मर्यादा असते. त्या मर्यादेच्या पुढे जर माणूस गेला तर त्याची बुद्धी बाल्य अवस्थेकडे वळत असते बरं का. मग माणूस लहान लेकरासारखा वागत असतो. तो हट्ट करतो, तो मधामधात अडथळा निर्माण करतो आपल्या कामामध्ये. असे म्हातारे माणसं करतात, ते बडबड करतात घरात. करा सहन सगळं करा. कारण ज्यावेळेस आपण लहान होतो आपणही त्यांच्या कामात अडथळा आणला होता. आपणही त्यांना हट्ट केला होता त्यांच्या पुढं. आपणही त्यांना त्रास दिला होता. त्यांनी सगळं सहन केलं, सगळं सहन केलं. आता समजा आमचे आई वडीलही लहानच आहेत. आता ते जर हट्ट करत असतील, द्या त्यांना जे पाहिजे ते सगळं सहन करून घ्या. ते जर अडथळा निर्माण करत असेल तर नका रागवू त्यांच्यावर, नका रागवू, नका रागवू बरं का. फार त्रास होतो बरं त्यांना. राहिलेच किती दिवस, 4 दिवस, 4 दिवस बरं का. 4 दिवस जेवढा आनंद त्यांना द्यायचा आहे द्या बरं द्या. मेल्यानंतर फक्त आठवण येते, मग आठवण, दुसरं काही शिल्लक राहत नाही. पश्चातापाशिवाय काही पदरात पडत नाही बरं का. काही पडत नाही, काही पडत नाही. मग आठवणीशिवाय काही उरत नाही. मग आठवण करून रडून काही फायदा होतो. एकदा ते गेली की मग मिळणारच नाही, परत दिसणार नाही, दिसणार नाही. अरे तुम्ही तुमच्या आई वडिलांना लांब कसे ठेवता, कसं कसं कारण तर त्यांच्याशिवाय तुम्हाला कसं राहल्या जातं. आठवण नाही तुम्हाला, आठवण नाही, आठवण नाही. अरे आमचे 2-4 कार्यक्रम तर असे लागून आले ना, 2-4 कार्यक्रम असे लागून आले ना, घरी जायला वेळ नाही भेटला. असं वाटतं कधी घरी जातो, कधी भेटतो त्या मायला, कधी बोलतो तिच्यासोबत. तुम्हाला नाही आठवण, तुम्हाला नाही बरं का. होत असते कमी जास्त, भांडणं होत असते घरात. समजून घ्या, समजून घ्या. आपण लहान होतो, आपणही त्रास दिला होता त्यांना. मग पश्चाताप करून काही फायदा होणार नाही. या जगाच्या पाठीवर मायेच्या मांडीवर डोकं ठेवून झोपण्यात जो आनंद आहे ते कुठंच नाही बरं का. मायेच्या कुशीत डोकं ठेवून झोपण्यात जो आनंद आहे ते कुठंच नाही आहे, कुठंच नाही आहे. जो मस्ती आंखों में है वो मदिरालय में नहीं, अमीरी दिल की कोई महालय में नहीं, शीतलता पाने के लिए क्यों भटकता है मानव, जो माँ की गोद में है वो हिमालय में नहीं. जे मायेच्या कुशीत डोकं ठेवून झोपण्यात आनंद आहे ते हिमालयातही नाही, कुठंच नाही. किती थकून आले बरं का, घरात आल्यानंतर मायेच्या मांडीवर डोकं ठेवून जर थोडा वेळ अंग टाकलं की सगळा थकवाच निघून जातो. ती मायेची ताकद आहे. घ्या त्यांचा आशीर्वाद. झाला असेल कमी जास्त घरात, काढला असेल आपण घराच्या बाहेर, त्यांना थोडस कमी जास्त झालं असेल बरं का. रागावलं असून आपण ते रागावले असतील, आपण ठेवलं असेल कुठेतरी लांब नेऊन घराच्या बाहेर, कुठेतरी एखाद्या वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असेल, नाही आलं आपल्या लक्षात. आज आलं ना, आज आलं ना, मग जा जा. कुठं बाहेर ठेवलं असेल तिथं जा. त्या आई बाबाच्या चरणावर नाक घासा, घासा. त्यांना सांगा आई बाबा चूक झाली, चूक झाली, आमच्याकडनं चूक झाली बाबा, चला आता घरी. यायला तयार आहे, तयार आहे. वाट पाहत आहे, वाट पाहत आहे. माझा मुलगा येणार मला घरी घेऊन जाणार, वाट पाहत आहे. तुम्ही लाथा मारून जरी घराच्या बाहेर काढला असेल तरी तुमच्या सोबत येणार आहे, तुम्हाला आशीर्वादच देणार आहे. जा एखाद्या आश्रमामध्ये तुम्ही नेऊन ठेवला असेल तिथं जा. ते दारात उभे आहे, उभे आहे. माझा मुलगा येणार कधीतरी मला घेऊन जाणार, वाट पाहत आहे.
वाट सांगू, तुम्हाला वाटत असेल आश्रमात आनंद आहे, तुम्हाला वाटत असेल त्या वृद्धाश्रमात ते एसीच्या रूम मध्ये असतात, तुम्हाला वाटत असेल त्यांच्या ताटात रोजचे पंचपक्वान्न असतात त्या वृद्धाश्रमात, असेल एसीच्या रूम मध्ये असतील त्यांच्या ताटात पंचपक्वान्न, असेल सगळ्या सुखसोयी उपलब्ध, पण त्यांच्या ताटात रोजचं सोम जरी खायला असेल तरी त्यांना तिथं आनंद नाही आहे. तिथं काही असेल तिथं त्यांना आनंद नाही. तुमच्या सोबत मुलाच्या सोबत चटणी भाकर खाण्यात जो आनंद आहे तिथल्या पंचपक्वान्नात नाही आहे. जाऊन बघा कधीतरी परिस्थिती बघा. ते रडतात, ते त्या एसीच्या रूम मध्ये भिंतीकडे डोकं करून रडतात, सगळ्या सुविधा उपलब्ध आहे पण रडतात. त्यांना आठवण येते मुलाची. हे मला माहिती होतं म्हणून मी वृद्धाश्रमाची व्यवस्था नाही केली आहे. मला माहिती होतं मी वृद्धाश्रम बांधणार, मग ते लोक तिथे येतील, मुलं आणून सोडतील. एखादा व्यक्ती येणार, ते विचारणार त्या म्हाताऱ्या लोकांना कसे आहात तुम्ही, ते सांगतील आम्ही सुखात आहोत, आम्ही आनंदात आहोत. ज्यावेळेस ते व्यक्ती जाणार आणि मुलाची आठवण करून हा म्हातारा व्यक्ती भिंतीकडे डोकं करून रडत बसणार, त्याचं ते रडणं मला पाहल्या जाणार. म्हणून मी वृद्धाश्रम नाही बांधला, तर मी अनाथ वृद्धाश्रम बांधला. म्हणजे ज्यांना मुलंच नाही अशा लोकांसाठी, म्हणजे रडायची वेळच राहिली नाही. ते मलाच मुलगा समजते, ते सर्वस्व त्या आश्रमालाच समजते. आणि मी जर वृद्धाश्रम बांधला असता, लोकांनी मुलांनी जर त्या आईवडिलांना आणून टाकलं असतं, मी किती व्यवस्था केली असती, मी त्यांना काही खाऊ पिऊ घातलं असतं, मी किती सुखसोयी उपलब्ध करून ठेवल्या, तरी ते तिथं सुखात राहणार नाही हे मला 100% माहिती होतं. ते राहू शकत नाही. मुलाच्या सोबत गवताच्या झोपडीत चटणी भाकर खाताना जो आनंद आहे त्याला पंचपक्वान्नात एसीच्या रूम मध्ये असूच शकत नाही. हे मला माहित होतं. म्हणून अनाथ वृद्धांचे घर, बरं का, असंच नाव आहे माझ्या आश्रमाचं. नशीब व्यवस्था आता होणारच आहे चालू. पुढे अडचणीमुळे थांबलो थोडं, आणि मी बोललोही होतो इथं. काल 2-3 लोकांना माझी दया आली. मला माहिती नाही त्यांची नावं. आता 200, 300 रुपये 2-3 लोकांनी मला मदत केली होती. आली 2-3 लोकांना दया बरं काही, मला वाटलं बरं का. आणि म्हणून असं नका करू बरं का. नका पाठवू कुठं. आणा घरात, घ्या काळजी, करा त्यांची सेवा, घ्या एकदाचा आशीर्वाद. कारण माय बापापेक्षा दुसरा देव या जगात कोणता नाही आहे. समजून घ्या. पश्चातापाशिवाय काही पदरात पडणार नाही, बरं काही पडणार नाही.